वाहन आणि शेतीमाल चोरी करणारे जेरबंद. गुप्त माहितीवरून कारवाई. वाहनचोर टोळीचा पर्दाफाश. लाखोंचा माल जप्त. गुन्हेगारीला लगाम. मसरूळ गुन्हे शोध पथकाची मोठी कामगिरी. 10 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त. मसरूळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं शेतीमाल आणि वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. तब्बल 10,87,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. नाशिक शहरातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये शेतीमाल आणि वाहन चोरीचे अनेक गुन्हे घडतात. या पार्श्वभूमीवर मसरूळ पोलीस हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 10 जूनला गुन्हे शोध पथकानं 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं. या संदर्भात अधिक माहिती दिली आहे सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मशा बढे यांनी. मसरूळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 121/2025 यामध्ये सोयाबीनची एका शेतकऱ्याची सोयाबीनची चोरी झालेली होती. त्याप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त झोन 1 किरण कुमार चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा तपास चालू होता आणि त्या दृष्टीनं आम्हाला डीबीला एक पोलीस हवालदार राकेश शिंदे यांना असं माहिती मिळाली की ज्या पिकअपमधून हे चोरीचं धान्य वाहतूक केली जाते ते आपल्या हद्दीत येणार आहे किंवा आहे. मग त्या दृष्टीने त्यांनी पूर्ण हद्दीमध्ये चेक केलं असता एका ठिकाणी ती पिकअप थांबलेली दिसली. तर त्यांनी हे केले की जीपीएस यंत्रणा लावू की हे पिकअप कुठे जाते आपल्याला समजेल. तर त्यांनी ती संध्याकाळी जीपीएस यंत्रणा लावून ते शांत झाले. परंतु रात्री 1 वाजता असं लक्षात आलं की ती गाडी मुव्हमेंट करते. मग हे डीबीवाले सगळे एकत्र आले आणि एका प्रायव्हेट गाडीतून त्या गाडीचा पाठलाग केला आणि नाशिक ग्रामीणच्या हद्दीत त्या एका योगेश गांगुर्डे म्हणून त्याला अटक केली. त्याच्याकडे इंट्रोगेशन केल्यानंतर असं समजलं की रवींद्र मोरे आणि हा योगेश गांगुर्डे हे दिवसभर 2 व्हीलरवरून वेगवेगळ्या शेतात जाऊन कुठल्या शेतकऱ्याचा माल कुठं आहे, सोयाबीन आहे, गहू आहे, ज्वारी आहे, या सगळ्या गोष्टी रेखी करतात आणि रात्री हे 3 जे पिकअप मिळालेले आहेत हे पिकअप सुद्धा चोरीचेच आहेत. लासलगाव पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण या ठिकाणी त्यांचे पण म्हणजे पिकअप चोरीला गेले असे गुन्हे दाखल झालेले आहेत. तर त्या दृष्टीनं ते पिकअप त्यांनी 3 चोरीचे अशा प्रकारे म्हणजे हा गुन्हा उघडकीस आलेला आहे. हे 2 आरोपी आणि जवळजवळ 10,75,000 रुपयाचा जो माल आहे आम्ही रिकव्हर केलेला आहे. तर त्याच्यामध्ये काही धान्य पण आहे आणि 3 गाड्या आहेत पिकअप. मॅडम, हे फक्त धान्य चोरायचे अजून काही नाही, ह्यांच्यावर पहिले सुद्धा 307 सारखे गुन्हे आहेत. हे अट्टल गुन्हेगार आहे. आम्ही त्यांची माहिती काढत आहोत. सध्या आम्हाला 5 गुन्हे निष्पन्न झालेले आहेत त्यांच्यावर. आमच्या पोलीस स्टेशनचे 3 गुन्हे, एक सोयाबीन चोरी आहे, एक गहू चोरी आहे, एक तांदूळ चोरी आहे, लासलगाव पोलीस स्टेशनचं पिकअपची चोरी आणि नाशिक ग्रामीणची तालुका पोलीस स्टेशनची पिकअपची चोरी, असे 5 गुन्हे उघडकीस झालेले आहे. आणि यांचा आम्ही पहिलं बॅक राऊंड काय आहे, किती गुन्हे आहेत हे आम्ही चेक करतो. एकूण किती आरोपी आहे, कुठले राहणारे? हे नाशिक ग्रामीणच्या हद्दीतले आहेत आणि 2 आरोपी आहेत, योगेश गांगुर्डे आणि रवींद्र मोरे. तपासादरम्यान आरोपींनी 5 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून 8,50,000 रुपयांची 3 महिंद्रा पिकअप वाहने, 85,500 रुपयांची होंडा मोटरसायकल आणि 2 मोबाईल फोन्स, 1,53,000 रुपयांचा 32 क्विंटल शेतीमाल, सोयाबीन, गहू, तांदूळ असा एकूण 10,87,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केतारे.